नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार आमचे चांगले कामाला 100% सहकार्य राहील, मात्र चुकीची काम होत असेल तर आम्ही त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। 1 लाख लोकांनी आम्हाला मतदान केलेले आहे, त्यामुळे आम्ही त्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीवर शिंदे शिवसेना पक्षाचाच महायुतीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही। जे काही थोडेफार नाराज झाले असतील, दूर गेले असतील, त्यांना पुन्हा जवळ करून एक मजबूत संघटन तयार करून मोठ्या ताकदीने जनतेच्या सेवेसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। मी माजी आमदार जरी असलो तरी विकास निधी आणण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही, कारण केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार आहे। केवळ आमदार निधी वगळून इतर निधी मी 100% आणल्याशिवाय राहणार नाही, असे संजय रायमुलकर साहेब म्हणाले। रायमुलकर साहेब पुढे म्हणाले की कार्यकर्त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात आणि अडचणीत आम्ही 100% कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभे राहून मेहकर मतदारसंघातील मायबाप जनतेने गेल्या 30 ते 35 वर्षापासून आम्हाला आशीर्वाद दिले, त्याचा आम्ही स्वीकारही केला। मायबाप जनतेचा नेहमी मान सन्मान करून एक कुटुंबाप्रमाणे मी लोकांच्या सुद्धा दुःखात राहिलो, आता सुद्धा आहे व भविष्यातही राहणार आहे। कोणीतरी दुर्दैवाने या ठिकाणी निवडून आले, मात्र त्यांच्यामुळे जर जनतेला त्रास होणार असेल तर आम्ही त्याला नक्कीच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। मी माझ्या बायबाप जनतेला कधी वाऱ्यावर सोडणार नाही। गावच्या विकासासाठी, कार्यकर्त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करणार आहोत। माजी मंत्री सुबोधभाऊ सावची यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आमदार सिद्धार्थ खरात हे माझ्या जवळ बसल्यामुळे मेहकर मतदारसंघात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या, मात्र आम्ही शिंदे शिवसेना पक्षाशी आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बांधीला आहोत, त्यामुळे आम्ही कधीही गद्दारी व बेईमानी करणार नाही, असेही रायमुलकर साहेब म्हणाले। कुठल्या जातीने केलं नाही हा म्हणायचा अधिकार कुठल्याच लोकप्रतिनिधी अधिकारी आहे। सर्वच लोक जाती धर्माचे लोक या निवडणुकीच्या माध्यमातून आशीर्वाद देत असतात आणि तो त्यांचा अधिकार आहे आणि तो मान्य केला पाहिजे। चालू असलेली रनिंग आमदाराची जी भूमिका आहे, यावर पुढचं तुमची भूमिका काय असणार? आम्ही चांगल्या कामाला 100% त्यांना सहकार्य राहील। तो जरी आमदार जर सीधा असला तरी बाकीचे त्यांना रिकामं बसू देत नाही। पण एखाद्या कुठेतरी काही चुकीची घटना किंवा काही त्यांच्या कृत्यानं वेगळं रिॲक्शन येण्याची शक्यता आहे, पण कुठेतरी चांगल्या कामात आमचं विकास कामामध्ये 100% त्यांना समर्थनच राहील। केवळ चुकीच्या पद्धतीने क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला तर तिथं आम्ही लोकांना सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करणार। म्हणजे कुठल्या आता एखाद्या कामाला गेले तर मग त्या कामाचं आम्ही त्या लोकांना माहिती द्यालो। आमचे कार्यकर्ते प्रत्येक गावात आहेत ना, हे जर गेले तर मग ते काम कधी मंजूर आहे त्याचं सर्व पत्रासहित, मंजुरातीसहित, टेंडर सहित, तारखेसहित, म्हणजे एस्टिमेट कॉस्ट सहित त्या ठिकाणी आम्ही आमचं बोर्ड निश्चित आमचे कार्यकर्ते लावतो। आपण आता आमदारकीला जवळपास 2 महिने होत आहे, तरी सुद्धा आपण गाव भेट देत आहे, आपले विकास कामाचे उद्घाटन चालू आहे। जो आमदार तुम्ही जेव्हा होते आणि आता माजी आमदार आहेत, संपर्क तोच दिसतो, जनतेशी तुमची तीच नाळ जुळलेली आहे। पुढील 5 वर्षात काय असणार आहे आपली विकास कामाची भूमिका? नाही, आता एकीकडे तुम्ही पाहिलं असेल की सरकारमधून कामं आणायची असेल, सरकारी पक्षातलं म्हणजे जे काही सरकार आपलं महायुतीचं सरकार आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, आणि निश्चित पहिला म्हणजे प्राधान्य तर निश्चित कामाच्या बाबतीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी राहणार आहे। मी जरी माझे आमदार असलो तरी या मतदारसंघामध्ये मला आमदार निधी खर्च करायचा अधिकार, म्हणजे आमदार निधीवरती माझा अधिकार नाही, परंतु शासनाने ठरवून जे काही निधी दिला जातो, 25-15 असेल, तांडावस्ती असेल, सामाजिक न्यायाचे पैसे असतील, 95-5 असेल, क्षेत्रस्य असतील, जलसंधारणची कामं असतील, वेळ प्रसंगी बजेटच्याही कामामध्ये निश्चित आम्ही पत्र देऊन त्या बजेटमध्ये प्रयोजित करण्यासाठी त्याचा पाठपुरावा करणं, जी शासनाच्या माध्यमातून कामं दिली जातील ती कामं आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। आणि तुम्ही पाहिलं असेल, मला काही थोड्याफार मतानं म्हणजे पराजय माझा या ठिकाणी झालाय,
1 लाख लोकांनी आपल्याला मतदान दिलं, ते 1 लाख थोडी वाऱ्यावरती आम्ही सोडणार आहोत. त्यांच्या सुखदुःखात असेल, त्यांच्या विकास कामात असेल, विधायक कामात असेल, त्याच्या कौटुंबिक अडीअडचणी असतील, तसं पाहिलं तर हे माझा परिवार समजा मी समजून काम करत होतो. तशाच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सर्व लोकांना सोबत घेऊन, आमच्या कार्यकर्त्याला प्रामाणिकपणे सोबत घेऊन, त्यांच्यावरती कुठल्याही याच्यामध्ये अडचण आली किंवा कुठे अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरुद्ध म्हणजे उभं राहण्याचं काम मला करावं लागणार आहे. त्यांचं सामाजिक असेल, धार्मिक असेल, कौटुंबिक असेल, त्याही अडचणी मला या ठिकाणी सोडावं लागणार आहे. गावाच्या विकासासाठी सरकारच्या माध्यमातून चांगले कामं करायचं, काम पडलं ते विधायक कामं करण्याचाही प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. म्हणून घरी बसून म्हणजे एकदा आपण घरी आपला 30-35 वर्षापासून वन साइड या ठिकाणी हे मायबाप जनता मला आशीर्वाद देते, माननीय खासदार साहेबांना देते. स्थानिक स्वराज्य निवडणुकी, स्थानिक पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका प्रत्येक निवडणुकीमध्ये सर्वांनी आम्हाला या ठिकाणी डोक्यावरती घेतलेले. म्हणून आम्ही काही त्या लोकांना वाऱ्यावर थोडी सोडणार आहे. परंतु आता येणाऱ्या काळात भविष्यामध्ये मोठ्या ताकदीनं पुन्हा एकदा उभं राहण्याचं काम, संघटना पुनर्बांधणी करण्याचं काम, जे काही आमच्यापासून दूर गेले त्यांना जवळ आणण्याचं काम, काहीच आमच्या निवडणुकीमध्ये आमच्याकडनं चुका झाल्या असतील त्या भविष्यामध्ये होणाऱ्या चुका सुधारून आमच्या बोलण्यानं असतील, आमच्या कृत्यानं असेल, काही आमच्यापासून बरेच लोक बरेच म्हणणार नाही, पण थोडेफार नाराजी काही कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाली, ती सर्व पुसून त्यांच्या चुका, आमच्या चुका झालेल्या सुधारून ते लोक भविष्यामध्ये आपल्या प्रवाहामध्ये कसे येतील याचाही प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आणि त्या लोकांना जवळ करून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, भविष्यातल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही मोठ्या ताकदीने या ठिकाणी लढणार आहोत. शिवसेना फुटीनंतर आपण पहिल्यांदाच आमदारकीला उभे राहिलात. 1 लाखाचं मताधिक्य आपल्याला मिळालं. असं असताना शिवसेनेचा जो म्हणजे तुमच्या बाजूचा पक्ष आहे तो ताकदीने आपल्या मतदारसंघातली जी जनता आहे ती दिसली. पण डोणगावच्या एका समारंभामध्ये तुम्ही एकाच स्टेजवर एका म्हणजे शेजारी लोकांना बसलेले दिसले. अशा वेळेस लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले की मग आपणच लढायचं का? अशा वेळेस तुम्ही जनतेला काय सांगाल? नाही, खास करून त्या दिवसात जो किस्सा झाला तो काही तसा तो योगायोग झालाय. कारण की मी तिथं माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब, मी सुबोध भाऊ सावजी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या आग्रहाचं निमंत्रण त्यांचं होतं. बऱ्याच वेळा आम्हाला फोनवर त्यांनी विचारलं यावंच लागेल. माझा हा कौटुंबिक म्हणजे एक पारिवारिक कार्यक्रम आहे, त्यासाठी सर्व पक्षीय लोकांचं निमंत्रण त्या ठिकाणी होतं. त्यांनाही निमंत्रण दिलं होतं. काय झालं, आम्ही गेल्यानंतर स्टेजवर बसल्यानंतर खासदार महोदय बाजूला बसले, सुबोध भाऊ म्हणतात, आणि बाजूला मी बसलेलो. नंतर त्या ठिकाणी विजयराज शिंदे होते, शामबाबू होते, आणि नंतर ते आल्यानंतर तेही बाजूला बसले. आणि विजयराज शिंदे यांना पुसदला जायचं असल्यामुळे त्यांनी सांगितलं, सुबोध भाऊ मी शुभेच्छा देऊन जातोय. मग ते उठले, भाषण केलं, शुभेच्छा दिले, ते निघून गेले. नंतर श्यामबाबूचं नाव सांगितलं, ते भाषणाला उठले आणि ते थोडे माझ्याकडे सरकले. एवढाच त्याच्यातला आणि फक्त काय बोलणं झालं नाही. त्यांनी तब्येती चौकशी. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.